नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी शुभम देशमुख चाणक्य करिअर पॉइंटच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आजचा हा सेशन हा एक इन्फॉर्मेटिव्ह सेशन असणार आहे, जो की ऑल इंडिया कोटा आयुष ची जी नोटीस आलेली आहे AACCC, जे की आयुष काउन्सिलिंग कमिटी कंडक्ट करते त्याच्याबद्दल, आणि सेम ऑल इंडिया कोटा आयुषची प्रोसेस एक महाराष्ट्र सीईटी सेल कडून कंडक्ट केली जाते, जे की सीईटी सेल कडून महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेससाठी कंडक्ट केली जाते. या दोन्ही नोटिसेस बद्दल विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाहीये. मी याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करतो. 2 दिवसाआधी हे जे शेड्यूल आलं, जे की आपण ग्रुपमध्ये शेअर केलंच आहे, याच्यातून आपण या शेड्यूल मधला आपण एक फक्त पहिल्या राऊंडच एक ब्रीफिंग घेऊ, म्हणजे जास्त राऊंड माहिती देण्यात मी की तुम्हाला कन्फ्युज करणार नाहीये. तर हा ऑल इंडिया कोटा AACCC मार्फत जो कंडक्ट केलेला ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड आहे, त्याचा सुरुवात जे की आजपासून झाली आहे 29 जानेवारी दुपारी 3 वाजतापासून. तर त्याचा वेळ आहे 3 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत, म्हणजे 12 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन, आणि पेमेंटची वेळ ही 3 वाजेपर्यंत दिलेली आहे. तर ही प्रोसेस कशासाठी असते, याच्यामध्ये कुठले कॉलेज असतात, डीम्ड युनिव्हर्सिटीची याच्यामधल्या फी स्ट्रक्चर काय असतील, किंवा याच्यामध्ये प्रायव्हेट कॉलेज असतात का, तर याची संपूर्ण माहिती मी इथून पुढे आपल्याला या पहिल्या नोटीस मध्ये देतो. आणि सेकंड पार्ट मध्ये आपण महाराष्ट्रातली जी प्रोसेस आहे, जी की सीईटी सेल कंडक्ट करणार आहे, ती पण बघू. तर हा जो राऊंड आहे, हा राऊंड देशभरातील सर्व BA-MS, BH-MS, BU-MS आणि BS-MS या 4 कोर्सेस साठी देशभरातील सर्व गव्हर्नमेंट एडेड डीम्ड युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या 85% सीट्स. मी रिपीट करतो, यामध्ये कुठलंही प्रायव्हेट कॉलेज नसते. यामध्ये महाराष्ट्र देशातील भारतातील सर्व गव्हर्नमेंट एडेड डीम्ड युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि दिल्ली युनिव्हर्सिटीतील 85% जागा, जो की त्यांच्या डोमेसाइलसाठी असतो. तर या सर्व कॉलेजेस साठी ही प्रोसेस होत असते. याच्यामध्ये कुठलंही प्रायव्हेट कॉलेज नसते. याच्यासाठी पहिला राऊंडचं शेड्यूल आहे 29 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, आणि त्याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना खूप आयडियली खूप जास्त मार्क्स आहे, म्हणजे आपण मागच्या वर्षी जर आपण कंपॅरिझन करतो, तर आपण राधाकृष्ण तोष्णीवाल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अकोला याचा एक कंपॅरिझन करू. तर या विद्यार्थ्याला मागच्या वर्षी जनरल मधून येथील विद्यार्थ्याला म्हणजे 10,361 SML आहे, त्याचा 466 ला भेटलाय, आणि तेच ऑल इंडिया रँक वाला 518 ला भेटलाय. म्हणजे ऑल इंडिया कोट्यातून एखादं कॉलेज जर 518 ला भेटत असेल आणि स्टेट कोट्यातून आपल्याला 466 ला भेटत असेल, तर ऑब्व्हियसली आपण स्टेट कोट्यातून घेणार आहे. कारण की आपण 518 मार्क्स भेटले तर आपण ऑल इंडिया कोट्यातून ते कॉलेज न घेता आपण महाराष्ट्रातूनच आरे घेऊ. म्हणजे सिंपल आहे की ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क्स आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज मिळत आहे, अशा विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी नाही आहे. महाराष्ट्र जर ऑल इंडिया कोट्यातून एखादं कॉलेज 520 वर 510 वर मिळणार आहे, सपोज त्याला 510 वर अमरावतीचं विदर्भ युथ म्हणजे जे आपलं HUPM चं कॉलेज आहे ते मिळत आहे, तर ऑब्व्हियसली तो स्टेट कोट्यातून 460 ला ते घेईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी पालकांनी कन्फ्युज व्हायचं नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातच कॉलेज मिळायची शक्यता आहे, त्यांनी ऑल इंडिया कोट्यातून उगीच अदर स्टेट मध्ये जाऊन किंवा सर मला मिळेल का, म्हणजे मी ऑल इंडिया कोट्यात गेलो तर मला फायदा होईल का, तुम्हाला निश्चित महाराष्ट्रातून फायदा होईल. ऑल इंडिया कोट्यातून गव्हर्नमेंट एडेड या सीट साठी तरी महाराष्ट्रात फायदा होणार नाही. हा, तुम्हाला इतर राज्यात फायदा होऊ शकतो. इतर राज्यात तुम्हाला शेजारचं राज्य MP आहे, किंवा दुसरं कर्नाटक आहे, कर्नाटकचा तर महाराष्ट्रापेक्षा जास्त कट ऑफ जातो, या राज्यांमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही करू शकता. पण महाराष्ट्रातलाच मी विद्यार्थी आहे आणि महाराष्ट्रातलाच कॉलेजमध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे, तर मला ऑल इंडिया कोट्यातून मिळेल का चांगलं कॉलेज, तर बिलकुल याचं उत्तर बिलकुल नाही आहे. तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल तर ते महाराष्ट्र कोट्यातूनच मिळेल. तुम्हाला ऑल इंडिया कोट्यातून निश्चित चांगलं कॉलेज मिळणार नाही, कारण की ऑल इंडिया कोट्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या कोट्यामध्ये 50 मार्काचा फरक आपल्याला इथे दिसतोय. म्हणजे यामध्ये आपल्याला एक ब्रीफिंग तर आला आहे की म्हणजे आता आयडियली विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे की आपल्याला यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं की नाही. म्हणजे आपल्याला मिळणार आहे कॉलेज महाराष्ट्रातूनच चांगलं कॉलेज मिळणार आहे. आपल्याला जर ऑल इंडिया कोट्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये जायचं आहे
किंवा मोस्ट इम्पॉर्टंट ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जायचं, जसं की भारतीय विद्यापीठ पुणे, डी वाय पाटील पुणे किंवा दत्ता मेघे वर्धा, ज्या विद्यार्थ्यांना डीम्ड मध्ये प्रवेश घेतलाय त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रोसेसचं रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. या रजिस्ट्रेशनचे मी थोडं एक 5 ते 7 मिनिटात सगळं ब्रीफिंग देऊन देतो. 29 जानेवारीला 3 वाजता म्हणजे आज दुपारी 3 वाजता रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. यामध्ये ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या 3 कॅटेगरीसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये प्रोसेसिंग फी असं सांगितलेलं आहे, म्हणजे जी की डिपॉझिट आणि 1,000 रुपये प्रोसेसिंग चार्ज. आणि एससी एसटी आणि पीडब्ल्यूडी साठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये प्रोसेसिंग फी. जे 10,000 रुपये डिपॉझिट दोघांनाही कॉमन दिलाय आणि हे जे डिपॉझिट आहे हे तुम्हाला साधारणतः 3 ते 4 महिन्यांनी परत मिळत असते. सोबतच डीम्ड युनिव्हर्सिटी ज्यांना ऑप्ट करायचं आहे, म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना 55,000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे, ज्यामध्ये 50,000 रुपये डिपॉझिट असेल आणि 5,000 रुपये प्रोसेसिंग फी असेल. तर याचं शेड्यूल फर्स्ट राऊंडचं आज सुरू झालं. उद्यापासून त्याचं चॉईस फिलिंग आणि लॉकिंग जे आहे ते तुम्हाला 3 फेब्रुवारीला दुपारी 4 नंतर ओके दुपारी 3 नंतर तुमचं लॉगिंग करता येईल. म्हणजे आता तुम्हाला उद्या रजिस्ट्रेशन करायचं आहे, आज रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं नसेल त्यांनी उद्या रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करून लगेच आपल्याला चॉईस सुद्धा देता येतील आणि लॉकिंग त्याचं 3 तारखेला दुपारी 3 नंतर सुरू होईल. याचं अलॉटमेंट 5 तारखेला आहे आणि रिपोर्टिंग जे की 5 तारखेला जो की रिझल्ट येईल त्याचं रिपोर्टिंग 7 फेब्रुवारी पासून 14 फेब्रुवारीला असणार आहे. ऑल इंडिया कोट्याचा एकूण 4 राऊंड होणार आहे, जसं की आपण एमसीसीचा बघितलं आहे इन्फॉर्मेशन ब्रोशर. त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोट्याच्या सीट सरेंडर होणार नाहीत म्हणून सांगितलं आहे. यावर्षी सुद्धा 2 राऊंड नंतर महाराष्ट्रात गव्हर्नमेंट एडेडच्या ज्या 21 कॉलेजेसच्या सीट परत यायच्या, तर यावर्षी बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस म्हणजे बीएचएमएस ला तर कुठलंच गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रात नाहीये. बीयूएमएस चे 3 कॉलेज आहे आणि सिद्धाचं सुद्धा कुठलं कॉलेज नाहीये. तर बीएमएस चे जे 21 कॉलेजेस आहे गव्हर्नमेंट एडेड, त्याच्या सुद्धा सीट्स महाराष्ट्राला सरेंडर होणार नाहीये. त्याच्या सुद्धा मॉपअप राऊंड नंतर स्टे वेकन्सी राऊंड होणार आहे आणि ऑल इंडिया कोट्याच्या सीट्स ऑल इंडिया कोट्यामधूनच भरल्या जाणार आहेत. तर इथे काय सांगितलं आहे की तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन करायचं नाही तर ते सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकता का, तर याचं उत्तर आहे हो. जे विद्यार्थी सेकंड राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन केलं नाही तर थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतो का, तर हो. आता सगळ्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, सर पहिला राऊंड आहे मग आम्ही रजिस्ट्रेशन करावं की न करावं, किंवा मग पहिल्या राऊंड नंतर कट ऑफ वाढेल का. जनरली ऑल इंडिया कोटाचा कट ऑफ जनरली आयुष्याचा वाढणार नाही. तर एक मिडल वे याचा सांगतो मी की बऱ्याच ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे ते उद्यापासून करूच शकतील, पण ज्या विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक मिडल वे म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं की पहिल्या राऊंडचं जे अलॉटमेंट आहे 5 फेब्रुवारीला त्याचा कट ऑफ कुठपर्यंत आला ते चेक करावं आणि त्यानुसार नंतर आपण सेकंड राऊंडला पण रजिस्ट्रेशन करू शकतो. तेव्हा आपण ठरवायचं की आपण रजिस्ट्रेशन करायचं की नाही करायचं. हे इन्स्ट्रक्शन फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट एडेड कॉलेजसाठी सांगितलंय मी. ज्या विद्यार्थ्यांना डीम साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, कारण की डीमचं रजिस्ट्रेशन सायमल्टेनियस फर्स्ट सेकंड राऊंड थर्ड राऊंड मध्ये वाढताना आपल्याला दिसते. म्हणजे गव्हर्नमेंट एडेड राऊंड कॉलेजसाठी तुम्हाला 3 राऊंड मध्ये कधीही रजिस्ट्रेशन कधीही चॉईस फिलिंग करता येईल. चौथ्या राऊंडला मॉपअप राऊंड जो की स्टे वॅकन्सी राऊंड आहे, या राऊंडला देअर विल बी नो फ्रेश रजिस्ट्रेशन फॉर स्टे वॅकन्सी राऊंड. चौथ्या राऊंडला तुम्हाला नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन करता येणार नाहीये आणि चौथ्या राऊंडला नवीन तुम्हाला चॉईस फिलिंग सुद्धा करता येणार नाहीये. 3 राऊंड पर्यंत तुम्ही किती वेळा रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग करू शकता, पण चौथ्या राऊंडला तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग करता येणार नाहीये. Choice filled during third mop-up round will be considered for allotment in final stay vacancy round. म्हणजे जे आपण मॉपअप राऊंडला चॉईसेस देऊ तेच चॉईसेस आपले स्टे वॅकन्सी राऊंडला कन्सिडर केले जाणार आहे. म्हणजे तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडला काही नवीन चॉईसेस याच्यात टाकता येणार नाहीये. The seat will be allotted by the software as per choices submitted by the म्हणजे तिसऱ्या राऊंडला जे की आपण चॉईसेस सबमिट केले त्याच्यानुसारच तुम्हाला हे स्टे वॅकन्सी राऊंडला कॉलेज अलॉट होणार आहे. आणि याचे जे काही फॉरफिचरचे नियम आहे ते मी तुम्हाला एका मेसेजच्या माध्यमातून ग्रुपमध्ये शेअर करणारच आहे. व्हिडिओ जास्त लांब व्हायला नको म्हणून मी 1-2 नोटिसेस बद्दल तुम्हाला एक कन्फ्युजन दूर करण्यासाठी एक ऑल इंडिया कोटा आयुष बद्दल एक थोडा ब्रीफिंग दिलाय. आता सोबतच दुसरी एक महत्वाची नोटीस आहे.
आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बिलकुलही कन्फ्युज व्हायचं नाही आहे. आता ही सोबतच आज सीईटी सेलने रिलीज केलेली दुसरी एक महत्वाची नोटीस आहे जी की 15% ऑल इंडिया कोटा इन प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजे प्रायव्हेट कॉलेजेस मधल्या BAMS, BHMS, BUMS या कोर्सेससाठी महाराष्ट्रामध्ये त्याच्यासाठी ही नोटीस आहे. आता ही नोटीस कशासाठी आहे कशी आहे ही नोटीस सुद्धा एक 5 ते 7 मिनिटात किंवा 10 मिनिटात विद्यार्थ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता ही प्रोसेस कुठली आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एक बेसिक समजून घ्यायचा आहे. जसा MBBS चा आहे, जसा MBBS चा 15% गव्हर्नमेंट कॉलेज ज्याचा कोटा आहे तो 15% ऑल इंडिया कोटा आहे BMS गव्हर्नमेंटचा. सेम एक मिनिट. आता ही सेकंड नोटीस मी आपल्या पुढे घेऊन आलोय. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी इथे बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाही आहे. ही सेकंड नोटीस सुद्धा ऑल इंडिया कोटा 15% साठीच आहे जे की सीईटी सेल कडून कंडक्ट केला जाणार आहे महाराष्ट्रातल्या फक्त आणि फक्त प्रायव्हेट कॉलेजेससाठी. कुठल्या कोर्सेससाठी तर BAMS, BHMS आणि BUMS एवढेच कोर्सेस आहे. याच्यामध्ये MBBS असणार आहे का तर नाही, BDS असणार आहे का तर नाही, याच्यामध्ये BASLP ऑक्युपेशनल फिजिओथेरपी असणार आहे का तर बिलकुल नाही, नर्सिंग असणार आहे का तर बिलकुल नाही. हे फक्त आयुष साठीच असणार आहे. आयुष मधले 3 कोर्सेस BAMS, BHMS आणि BUMS. आता एक बेसिक सांगतो विद्यार्थ्यांनी बिलकुल कन्फ्युजन याच्यामध्ये दूर होऊन जाईल. MBBS चा 15% गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कोटा जसं की अकोल्याचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याचा 15% कोटा हा ऑल इंडिया कोट्यासाठी असतो. म्हणजे 15% जागा जर तिथे 100 जागा असतील तर 15 जागा ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात आणि 85% जागा जे की आपण आतापर्यंत रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग केलं त्या 85% जागा ह्या स्टेट कोट्यातून भरल्या जातात. म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी काय मी त्यांचं कन्फ्युजन का दूर करतोय की महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज MBBS चं मी उदाहरण देत होतो. 15% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातील आणि 85% जागा ह्या स्टेट कोट्यातून भरल्या जातील. सेम आता आपण एखादं जळगावचं कॉलेज घेऊ. जळगावचं कॉलेज आपलं प्रायव्हेट कॉलेज MBBS प्रायव्हेट कॉलेज उल्हास पाटील जळगावचं कॉलेज डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज. तर त्याच्या 85% जागा ज्या आहेत त्या सीईटी सेल कडून भरल्या जातील जो की आपण रजिस्ट्रेशन फॉर्म भरला होता याच्या आधी जे कॉमन रजिस्ट्रेशन होतं MBBS टू नर्सिंग साठीचं आणि त्याच्या 15% जागा मात्र ह्या NRI साठी असतात. म्हणजे गव्हर्नमेंटच्या MBBSच्या 15% जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी असतात. MBBSच्या 15% प्रायव्हेट कॉलेजच्या जागा ह्या NRI कोट्यासाठी असतात. पण तसं BMS साठी नसतं. BMSच्या 15% गव्हर्नमेंटच्या जागा ह्या ऑल इंडिया कोट्यासाठी असतात. तशाच प्रायव्हेटच्या जागा सुद्धा ऑल इंडिया कोट्यासाठी असतात. आता यामध्ये तुमचं कन्फ्युजन दूर होईल. 15% जागा गव्हर्नमेंट एडेडची नोटीस मी आधी तुम्हाला समजून सांगितली आहे. 15% ज्या जागा आहे गव्हर्नमेंट एडेडच्या त्याच्यासाठीची नोटीस त्यासाठीचं पेमेंट मी या आधीच्या तुम्हाला 5 ते 10 मिनिटं आधीच्या याच्या आधीची जी नोटीस बघितली त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय. पण आता ज्या 15% प्रायव्हेट कॉलेजच्या जागा आहे त्याचं काय जसं राधाकृष्ण तोष्णीवालच्या जागा तर नोटीस म्हणजे CCC मार्फत म्हणजे आयुष काउन्सिलिंग कमिटी मार्फत भरल्या जातील. पण पातूरच्या कॉलेजचं काय तर पातूरच्या कॉलेजच्या 15% जागा सीईटी सेलच भरते पण ऑल इंडिया कोट्यातून. कळलं का? कन्फ्युज व्हायचं नाही. 85% साठी सगळ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण 15% उर्वरितच्या आयुर्वेदिक होमिओपॅथी आणि युनानीच्या जागा आहेत त्याचं रजिस्ट्रेशनची डेट आलेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन सुद्धा आपण करू शकतो. ही नोटीस शॉर्ट मध्ये मी सगळ्यांना समजून सांगतो. नीट UG 2021 आयुर्वेदा होमिओपॅथी आणि युनानी ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट कॉलेजच्या ऑल इंडिया कोट्यासाठीची ही नोटीस आहे. प्रोसेस फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑनलाईन पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोड याच्यासाठी सुद्धा एक रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना करायचं आहे. त्या विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलं तर सर मी महाराष्ट्रातलं 85% रजिस्ट्रेशन केलं 1000 रुपये भरले डॉक्युमेंट अपलोड केले माझा SMS सुद्धा आला मला हे करणं गरजेचं आहे का? तुला करणं गरजेचं नाही आहे तुम्हाला कंपल्सरी नाही आहे पण ज्याची इच्छा आहे ते निश्चित करू शकतात. सगळ्यांना कंपल्सरी नाही आहे पण ज्यांनी केलं आहे त्यांचं याच्यात झालं का तर नाही. ज्यांनी आधी केलं आहे त्यांना नवीन जर याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं असेल 15% कोट्यामध्ये
तर न्यू रजिस्ट्रेशन करावंच लागेल. त्या 1000 रुपयाच्या रजिस्ट्रेशनवर याच्यामध्ये तुमचा या यादीमध्ये तुमचा SML येणार नाही, याची नवीन यादी पण येणार आहे, याचा नवीन SML पण येणार आहे, याचा अलॉटमेंट पण नवीन येणार आहे. म्हणजे 15% एक प्रोसेस वेगळी होणार आहे, 85% एक वेगळी प्रोसेस होणार आहे. 15% फक्त प्रायव्हेट कॉलेज असणार आहे 3 कोर्सेसचे, आयुर्वेदा, होमिओपॅथी आणि युनानी. 85% कोट्यामध्ये सगळे चॉईसेस द्यावे लागेल, BMS पासून नर्सिंग पर्यंत. त्याची तारीख 4 पासून तर 8 पर्यंत आहे, याची तारीख 4 पासून तर 8 पर्यंत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कन्फ्युज व्हायचं नाहीये. 15% होमिओपॅथी, आयुर्वेदा आणि युनानी साठी जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याचीच नोटीस आहे. आता मी याचं एक नॉर्मल शेड्यूल तुम्हाला समजून सांगतो. ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं आजपासूनच सुरू झालं आहे. 3 तारखेपर्यंत याचं रात्री 9 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल. त्याच्यासाठी पेमेंट आहे जे की नॉन रिफंडेबल आहे. याच्यासाठी रिफंडेबल काहीच नाही. 2000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागेल. पेमेंट तुम्हाला 3 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल. त्याच्यानंतर अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट, स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट इन PDF आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. पेमेंट झालं की तुम्हाला सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे, जे की आपण नॉर्मल 85%च्या रजिस्ट्रेशनच्या वेळी जे डॉक्युमेंट अपलोड केले होते जनरली तेच डॉक्युमेंट इथे आपल्याला अपलोड करायला लागतील. नंतर प्रिफरन्सेस आणि चॉईस फिलिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे. याचं पण प्रिफरन्सेस, चॉईस फिलिंग हे 5 ते 8 आहे आणि 85% कोट्याचं जे की BMS चं नर्सिंग आहे त्याचं पण चॉईस फिलिंग हे 5 ते 8 आहे. आता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी बिलकुल कन्फ्युज व्हायचं नाही. दोन्ही आता 10लाच लागणार आहे. म्हणजे कुठल्या विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन करावं, आयडियली ज्या विद्यार्थ्यांना स्टेट कोट्यातून आपल्याला असं वाटतंय की आपण काठावर आहोत, 360 मार्क आहे, 370 मार्क आहे किंवा मग आपल्याला 400 मार्क आहे, आपण चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करायचा का. आयडियली ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपण कमी मार्क आहेत, आपल्याला याच्यातून कॉलेज मिळू शकतं का, अशाच विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना स्टेट मधून गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मिळत आहे, जे की 450च्या वरती मिळण्याची शक्यता यावेळेस आपण आपल्याला नाकारता येत नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलं नाही तरी चालेल. त्यांना स्टेट मधून गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मिळेल. यामध्ये कुठलंही गव्हर्नमेंट एडेड कॉलेज पार्टिसिपेट करणार नाहीये. यामध्ये फक्त प्रायव्हेट कॉलेज BMS, BHMS आणि BUMS कोर्सेससाठी पार्टिसिपेट करणार आहे. ऑनलाईन चॉईस फिलिंग 5 ते 8 होणार आहे. डिक्लेरेशन ऑफ फर्स्ट सिलेक्शन लिस्ट हे पण 10 तारखेला 5 नंतर होणार आहे. आणि फिजिकल जॉईनिंग म्हणजे 10 तारखेला जे काही आपली सिलेक्शन लिस्ट लागेल त्याच्यानंतर त्याचं रिपोर्टिंग अलॉटेड कॉलेजला जाऊन करावं लागेल. 2000 रुपये भरून जे रजिस्ट्रेशन आज करू आपण, याची वेगळ्या प्रोसेस मधून याचा वेगळा SML येईल. याचा SML आल्यानंतर याचं चॉईस फिलिंग होईल. चॉईस फिलिंग नंतर तुम्हाला याचं अलॉटमेंट होईल. अलॉटमेंट तुम्हाला 10ला आहे, त्याचं जॉईनिंग 11 ते 16 आहे. आता इथे काही महत्वाचं पॉईंट आहे, ते खूप महत्वाचं आहे, ते मी एकदा तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. शेड्यूल तर मी ग्रुपमध्ये शेअर करून देईल, तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सुद्धा पाठवून देईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन फॉर्मची विंडो 9 वाजता 3 तारखेला संपून जाईल. द शेड्यूल फॉर सेकंड रजिस्ट्रेशन फॉर न्यू कॅन्डिडेट, न्यू प्रेफरन्सेस फॉर कॅन्डिडेट अँड सबसिक्वेंट ट्रायल. ओके, याचा एक सेकंड राऊंड सुद्धा होणार आहे. सेकंड राऊंडचा रजिस्ट्रेशन आणि त्याचा डिटेल्स जसे नोटीस येईल तसं आपल्याला CET सेल कडून कळवण्यात येईल. आणि जनरली याचे मागच्या वर्षीपासून हे प्रोसेस सुरू झाली आहे. जनरली याचे 2च राऊंड होतात. म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा 2च राऊंड झाले होते, यावर्षी सुद्धा 2च राऊंड होतील. आणि 2 राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या ज्या जागा आहेत त्या स्टेटला सरेंडर होऊन जातील. त्याच्यामुळे याचे 2च राऊंड होतील. आता सगळ्यात महत्वाचा रूल फॉर ऍडमिशन. Seats under all India quota for private unaided institutes will be open in nature. म्हणजे याच्यामध्ये कुठलंही रिझर्वेशन नसणार आहे. However, relaxation in qualifying criteria म्हणजे तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी जास्त असेल, म्हणजे जसं ओपनला नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आणि OBC ला जो वेगळा आहे, तर क्वालिफाईंग क्रायटेरियानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन तर करू शकता, पण तुम्हाला इथे सीट ओपन असल्यामुळे तुम्हाला इथे फीस ही ओपनचीच लागू शकते. फीस बेनिफिट मिळण्याची शक्यता यामध्ये बिलकुलही कमी आहे. म्हणजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनचा फायदा होणार नाही असं मला वाटतं. म्हणजे आता प्रायमरीली तरी असंच आहे की मागच्या वर्षी सुद्धा आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली होती जे की ऑल इंडिया कोट्यातून गेले होते. त्यांना सुरुवातीला तरी पूर्णच फीस मागितली होती. काही कॉलेजेसनी नंतर परत स्कॉलरशिप आल्यावर परत केली होती, काही कॉलेजनी परत सुद्धा केलेली नव्हती. तर जनरली ओपन OBC किंवा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरीमध्ये असून, म्हणजे OBC, NT, VJS ची गोष्ट करतोय मी,
ज्यांचं उत्पन्न 8 लाखाचा वरती आहे, ज्यांना स्टेट मधून पण पूर्ण फी भरायला लागण्याची शक्यता आहे, अशाच विद्यार्थ्यांनी प्रिफरेबली हा फॉर्म भरावा. There shall not be any requirement for domicile, म्हणजे अधिवास धारक विद्यार्थी ही रजिस्ट्रेशन प्रोसेस करू शकते का, तर नाही. इतर राज्यातला, कर्नाटकातला, तामिळनाडूतला किंवा मध्य प्रदेशामधला विद्यार्थी असेल तो पण सुद्धा या रजिस्ट्रेशन करून या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. Candidate already registered for state quota if desirous for admission in all India quota 15% seats of private unaided institutes for BAMS, BHMS, BUMS courses for academic year 21-22 will have to register again. याचा अर्थ काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी 85% रजिस्ट्रेशन केलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी 85% रजिस्ट्रेशन करून सुद्धा त्यांना या कोट्यासाठी अप्लाय करायचं आहे, तर असे सर्व विद्यार्थी या कोट्यासाठी अप्लाय करू शकतात. पण यांना नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्या रजिस्ट्रेशनवर याचं चॉईस फिलिंग करता येणार. 85% स्टेट कोट्याच्या रजिस्ट्रेशनवर या फॉर्मचं म्हणजे याचं आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार नाही. आता रूल नंबर 4 आहे की काउन्सिलिंग ऑथॉरिटी विल कंडक्ट राऊंड फॉर ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सीट अँड वॅकंट सीट्स शॅल बी कन्व्हर्टेड. जसं मी सांगितलंय की याचे 2 राऊंड होतील. सेकंड राऊंडला पण याचं पण री रजिस्ट्रेशन करता येते. मागच्या वेळी सुद्धा 2 राऊंड कंडक्ट करण्यात आले होते. आयुषचा जो आपण शेड्यूल दाखवला तुम्हाला की त्याचा पहिला राऊंड जो आहे आयुषचा त्याच्यासोबतच हा पण राऊंड कंडक्ट करायचा CET-CEL ठरवलाय. तर असं होऊ शकतं की आयुषचा सेकंड राऊंड आणि या ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटचा सेकंड राऊंड हे पण सोबतच होतील, याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडला रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे किंवा या राऊंडला कट ऑफ व्हायचा आहे, तर असे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला पण इथे एंट्री घेऊ शकतात. तर याचे 2 राऊंड होतील आणि 2 राऊंड नंतर उरलेल्या सीट्स ह्या स्टेटला सरेंडर होतील आणि त्या सरेंडर झालेल्या सीट्सच्या स्टेट CET-CEL थर्ड राऊंड म्हणजे मॉपअप राऊंड कंडक्ट करून भरण्याचा प्रयत्न करेल. Other criteria will remain same as for all India quota seats mentioned on all India quota म्हणजे AACC वर आयुष काउन्सिलिंग कमिटीवर जे की रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्यानुसारच या कोट्यातील सीट्स भरल्या जातील असं या पॉइंट मध्ये सांगितलं आहे. आता सगळ्यात महत्वाचे 6, 7 आणि 8 नंबरचे पॉइंट आहेत, हे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी समजून घ्यायचे आहे. कॅन्डिडेट हु आर अलॉटेड सीट इन बोथ कोटा, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला दोन्ही कोट्यामध्ये सीट भेटलाय, म्हणजे आता 85% चॉईस फिलिंग सुद्धा 4 ते 8 आहे, म्हणजे 5 ते 8 आहे आणि 15% स्टेट प्रायव्हेट कॉलेजचं पण सुद्धा 5 ते 8च आहे. तर एखादा विद्यार्थी असं असू शकतो की ज्याला 450 मार्क्स आहे, त्याला महाराष्ट्र स्टेट कोट्यातून त्याला कदाचित मार्कवर नाही, आता एक उदाहरण म्हणून सांगतोय, याला थांबरूल नाही म्हणायचं विद्यार्थ्यांनी पालकांनी, एक उदाहरण म्हणून सांगतो, एखादा 400-450 असणारा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला 85% स्टेट कोट्यातून चिखलीचं कॉलेज मिळालं आणि त्याच विद्यार्थ्याला 15% या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेटच्या प्रोसेस मधून सुलतानपूरचं कॉलेज मिळालं. तर हे त्या विद्यार्थ्याने ठरवायचं आहे की आपल्याला कुठलं कॉलेजला रिपोर्ट करायचं आहे. एक विद्यार्थी एका वेळी एकाच कॉलेजला रिपोर्ट करू शकतो, पण तो विद्यार्थी जर ऑल इंडिया कोट्यातलं त्यानं सुलतानपूर जर त्याने रिपोर्ट केलं, तर स्टेट कोट्यातलं त्यानं चिखली सोडलं, तर स्टेट कोट्यातून त्याला सेकंड थर्ड राऊंडला कुठलाही चान्स मिळणार नाही. म्हणजे स्टेट कोट्यातली त्याची पूर्ण प्रोसेस तिथे थांबून जाईल, पण त्याचं सुलतानपूर मात्र निश्चित राहील. तर त्या 15% ऑल इंडिया कोट्याचा सेकंड राऊंड तो निश्चित खेळू शकेल. तर 85% स्टेट कोट्याचा त्याचा पूर्ण प्रोसेस, म्हणजे त्याला इव्हन इफ सेकंड राऊंडला, त्याला थर्ड राऊंडला, त्याला फोर्थ राऊंडला गव्हर्नमेंट एडेड कॉलेज मिळायचे जरी चान्स असतील, पण त्याने रिपोर्टिंग विचार करून न केल्यामुळे किंवा प्रायव्हेट कॉलेज ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट कॉलेज मध्ये केल्यामुळे त्याचा 85% चान्स चालला जाईल. वाईस वर्सा. आता 7 नंबरचा पॉईंट सेम तुम्हाला सांगतो की कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन बोथ कोटा अँड जॉईन सीट ऑल इंडिया कोटा, म्हणजे जर त्याने सुलतानपूरचं जॉईन केलं तर चिखलीचं सोडलं तर तो या चिखली म्हणजे 85%च्या प्रोसेस मधून बाद होऊन जाईल. आणि 8 नंबरचा पॉईंट आहे की कॅन्डिडेट हु हॅव नॉट अलॉटेड सीट इन स्टेट कोटा अँड जॉईन ऑन ऑल इंडिया कोटा सीट इन फर्स्ट राऊंड आर एलिजिबल फॉर स्टेट कोटा इन सबसिक्वेंट राऊंड. म्हणजे आता याचं काय म्हणणं आहे की एखाद्या विद्यार्थ्याचं असं येऊ शकते की त्याने स्टेट कोट्यात कमी ऑप्शन टाकले होते म्हणून त्याला स्टेट कोट्यातून काही सीट मिळाली नाही,
पण ऑल इंडिया कोट्यातून त्याला सुलतानपूर मिळालं उदाहरणार्थ. तर ऑल इंडिया कोट्यातून त्याला सुलतानपूर मिळालंय, पण त्याला स्टेट कोट्यातून काही मिळालं नाही. पण स्टेट कोट्यातून त्याला सेकंड राऊंडला चिखली मिळालं, तर त्याला निश्चित सुलतानपूरचं कॉलेज सोडून चिखलीच्या कॉलेजला प्रवेश घेता येईल. आता सगळ्यात महत्वाचे हे 3च पॉइंट आहे या प्रोसेसमध्ये, की ज्या विद्यार्थ्याला एका वेळी 2 कॉलेज अलॉट झाले आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ठरवायचं आहे की आपल्याला 2 पैकी कुठला कोट्यातून सीट अलॉट करायची. मी तर जनरली विद्यार्थ्यांना हे सजेस्ट करेल की सगळ्या विद्यार्थ्यांनी 85% सीट रिपोर्ट करावं, कारण की 85% कोट्यामधला त्याला सेकंड थर्ड राऊंडला अपग्रेड निश्चित चांगलं कॉलेज मिळायची शक्यता असते. पण 15% कोट्या सीट्सही कमी आहेत आणि राऊंड पण 2च आहे, त्याच्यामुळे त्याला एखाद्या विद्यार्थ्याला 15% मधून खूप चांगलं कॉलेज मिळालं आणि 85% मधून मिळालं असं होणार नाही. त्याला 85% कोट्यातूनच चांगलं कॉलेज मिळेल. तर मी तरी त्या कंडिशनला असं म्हणेल की जरी 85% कॉलेज त्याचं बिलो ऍव्हरेज आहे, तरी निश्चित 85% कोट्यातीलच कॉलेज रिपोर्ट करावं, म्हणजे त्याला सेकंड थर्ड राऊंडला निश्चित चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता ना करता येत नाही. 7 नंबरचा पॉइंट आहे कॅन्डिडेट अलॉटेड सीट इन बोथ कोटा. एखाद्या कॅन्डिडेटला दोन्ही कोट्यामधून सीट अलॉट झाला, पण त्याने 15%चा अलॉट झालेला कॉलेज चूज केलं, तर तो स्टेट कोट्यातून पूर्ण प्रोसेस मधून बाद होऊन जाईल. त्या स्टेट कोट्यातून सेकंड थर्ड राऊंडला खूप चांगले कॉलेज मिळत होतं, पण तो स्टेट कोटा रिपोर्ट न केल्यामुळे त्याला स्टेट कोट्यातील सगळ्या प्रोसेस मधून तो बाद होऊन जाईल, सगळ्या प्रोसेस मध्ये सगळ्या पुढील राऊंड मधून. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट 8 नंबरचा आहे कॅन्डिडेट हु नॉट अलॉटेड सीट इन स्टेट कोटा. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला स्टेट कोट्यातून सीट मिळालं नाही, पण या प्रोसेस मधून जी की 2000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करून जी प्रोसेस होणार आहे, या कोट्यातून त्याला एखादं कॉलेज मिळालं आहे, पण तो स्टेट कोट्यासाठी सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला एलिजिबल आहे का, तर आहे, निश्चित आहे. सेकंड राऊंडला त्याला स्टेट कोट्यातून सीट मिळालं, तर तो सेकंड राऊंडला स्टेट कोट्याचं सीट घेऊ शकतो, ते ऑल इंडिया कोट्याचं सीट सोडून. म्हणजे सुलतानपूरच्या कॉलेजला त्याला ऑल इंडिया कोट्यात पहिला 15% ऑल इंडिया प्रायव्हेट कॉलेज मधल्या कोट्यात त्याला सुलतानपूरला सीट मिळालं, सेकंड राऊंडला त्याच विद्यार्थ्याला चिखली मिळालं, तर तो सुलतानपूरचं कॉलेज सोडून चिखलीला जाऊ शकतो. आता एलिजिबिलिटी अँड क्वालिफाईंग क्रायटेरिया, तर हे नॉर्मल आहे. HSC पासिंग मार्क्स फॉर एलिजिबिलिटी, 10+2 त्यांनी पास केलं पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, बायोलॉजी, ओके. मिनिमम 50% मार्क्स टेकन टुगेदर, ओके. जो की ग्रुपचा क्रायटेरिया आहे, तो तुमच्या कॅटेगरी वाईज तुम्ही फॉलो केला पाहिजे. 45% म्हणजे 45% कास्टला आणि विल नॉट सर्टिफिकेट शुड बी फ्रॉम लिस्ट 15% बोर्ड. तर विद्यार्थ्यांनी आणि पालकांना फक्त एक सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना ही प्रोसेस करायची आहे, ओबीसी, SC, ST, अशा विद्यार्थ्यांना सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असणं खूप महत्वाचं आहे. स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेट वर ही प्रोसेस होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचे नसतील ते अपलोड करायला लागते, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रलचे कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या. ओके, बाकी तर काही नाही. तर या नोटीस संबंधित संपूर्ण मराठीमध्ये सुद्धा माहिती ग्रुपमध्ये आज उद्यामध्ये आपण शेअर करून टाकू. आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, त्याची 2000 रुपये रिफंडेबल फीज आहे, अशा विद्यार्थ्यांनी उद्या म्हणजे 30 तारखेला सर्वांचं ऍटलिस्ट नाव तरी नोंदवायचं आहे. त्यानुसार आम्ही त्यांना वेळ देऊ. म्हणजे 30 तारखेला सर्व विद्यार्थ्यांनी नाव नोंदवून घ्यायचं की सर मला 2000 रुपये रजिस्ट्रेशन भरून ही प्रोसेस करायची आहे. आणि या प्रोसेसचे आणि स्टेटच्या प्रोसेसचे चॉईस फिलिंग सोबतच असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कन्फ्युज व्हायचं नाहीये. आता ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, रजिस्ट्रेशन तर झालं ऍक्च्युली, चॉईस फिलिंग करायचं आहे, त्यांनाही तोच वेळ दिलेला असेल. आणि ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट मध्ये जर नवीन रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी असेल तर त्यांनाही तोच वेळ दिलेला असेल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि पालकांना बऱ्यापैकी असं आपलं कन्फ्युजन दूर झालेलंच असेल. तर उद्यापासून आपण या दोन्हीही प्रोसेसचे रजिस्ट्रेशन आपल्याकडून सुरू करणार आहे. चाणक्य करिअर पॉइंट मध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन हे MBBS BDS किंवा ऑल इंडिया कोट्याचे किंवा 85% रजिस्ट्रेशन हे सगळ्या विद्यार्थ्यांचे व्यवस्थितरित्या करून दिले जातात. अजूनपर्यंत कुठल्या विद्यार्थ्याला कन्फ्युजन असेल, काही प्रोसेस कळत नसेल, चॉईसेस बद्दल माहिती नसेल BAMS ते नर्सिंग पर्यंतच्या कोर्सेसचा, तर अजून सुद्धा चाणक्य करिअर पॉइंटला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आमच्या YouTube चॅनलला आमच्या इन्फॉर्मेटिव्ह सेशनचे जर तुम्हाला आवडला असेल, माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि इथून पुढील व्हिडिओ आपल्याला असेच येत राहावे यासाठी आमच्या
चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे. चला तर आता व्हिडिओ आपण इथेच थांबूया. थँक्यू.